तर सर्व मुलांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण अल्डिहाइड कीटोन आणि ॲसिड हा टॉपिक आपण बघत आहे. तर त्यामध्ये आज आपण केमिकल रिॲक्शन ऑफ अल्डिहाइड आणि कीटोन हा पॉईंट आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आपण पहिली रिॲक्शन आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स हा पॉईंट आपण बघायचं. ओके, तर त्यापूर्वी तुम्हाला माहिती असेल की न्यूक्लियोफाइल कोणाला म्हणायचं, न्यूक्लियोफाइल्स आणि इलेक्ट्रोफाइल, बरोबर का. तर हे आपल्याला झालेलं आहे. तुम्हाला मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये ते घेतलेलं आहे. तर इलेक्ट्रोफाइल कोणाला म्हणायचं, द स्पेसिस विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज इलेक्ट्रोफाइल. तर हा इलेक्ट्रोफाइल आणि व्हॉट इज न्यूक्लियोफाइल, द स्पेसिस विच कॅरी न्यूक्लियोफाइल्स. ज्या स्पेसीच्या डोक्यावर निगेटिव्ह चार्ज असतं त्यांना म्हणायचं न्यूक्लियोफाइल आणि ज्याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतं त्यांना म्हणायचं इलेक्ट्रोफाइल्स. ओके, तर यामध्ये काय करायचं आपल्याला, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन करायचं आहे. ओके, तर बघूया आपण कशी रिॲक्शन आहे. तर यामध्ये बघा, ओके, समजा हा अल्डिहाइड आहे. कोण आहे, हा अल्डिहाइड आहे. ओके, आता हे जे अल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे, मग यामध्ये इथं आर पण असू शकतं आणि एच पण असू शकतं. कीटोन अल्डिहाइडमध्ये एच असतं आणि कीटोनमध्ये काय असतं, आर असतं. तर हा अल्डिहाइड पण असू शकतं किंवा कीटोन पण असू शकतं, कुठलाही ग्रुप असू शकतं. यामध्ये आपण यामध्ये ए आणि बी म्हणू, याला ए आणि बी. ओके, तर हे जे कार्बोनिल स्ट्रक्चर आहे हे कसं आहे, प्लॅनर स्ट्रक्चर आहे, प्लॅनर. ओके, तर तुम्ही जर बघितलं तर एका प्लेनला आहेत, ए बी आणि हे ऑक्सिजन हे कसे आहेत, एकाच प्लेनला आहेत. त्यामुळे हे स्ट्रक्चर कसं आहे, प्लॅनर आहे. आता जर बघितलं हा कार्बन कसा आहे रे, या कार्बनचं जे हायब्रिडायझेशन आहे ते कसं आहे, sp2 हायब्रिडायझेशन आहे. काय sp2 आहे, कारण डबल बॉन्ड आहे या ठिकाणी, त्यामुळे sp2 हायब्रिडायझेशन आहे. आणि हे जे स्ट्रक्चर आहे, हे जे जॉमेट्री आहे ते कशी आहे, प्लॅनर जॉमेट्री आहे, प्लॅनर्स. तर काय होतं, हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइडमध्ये पण असतो आणि कीटोनमध्ये पण असतो. तर काय होतं, हा जो कार्बन आहे त्याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो, बरोबर का, डेल्टा पॉझिटिव्ह म्हणू शकतो. आणि हा कुठला आहे, डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो. तर जो न्यूक्लियोफाइल आहे, हा न्यूक्लियोफाइल फॉर एक्झाम्पल की त्या डोक्यावर मायनस चार्ज असतो. आता हा कार्बन कसा आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग त्याला कुणाची गरज असणार आहे, इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे. आणि जो न्यूक्लियोफाइल आहे तो कसा आहे, निगेटिव्ह चार्जड आहे. आणि हा जो न्यूक्लियोफाइल आहे त्याला पॉझिटिव्ह चार्जची गरज आहे. मग काय होतं, हा जो न्यूक्लियोफाइल आहे हा काय करतो, या कार्बनवर अटॅक करतो. या ठिकाणी का अटॅक करतो, कारण कार्बनवर काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि न्यूक्लियोफाइलला पॉझिटिव्ह चार्जची गरज असते. मग इथे अटॅक करतो. अटॅक केल्यानंतर काय होतं बघा या ठिकाणी, आता हा न्यूक्लियोफाइल वरून अटॅक करतो. तर वरून अटॅक केल्यानंतर काय होतं, जे जॉमेट्री आहे सध्याला कशी आहे, जॉमेट्री प्लॅनर आहे, जॉमेट्री चेंज होते. आणि कसं मिळतं बघा, हा कार्बन आहे फॉर एक्झाम्पल्स आणि वर कोण अटॅक करतं, हा न्यूक्लियोफाइल अटॅक करतो, न्यूक्लियोफाइल्स. आणि हे जे ए बी आणि आहे हे खाली येतं, बरं आहे का. समजा असं असेल, तुम्हाला माहिती असेल छत्री कशी असते, असं अपोजिट होतं. म्हणजेच काय मिळतं बघा, या ठिकाणी ए म्हणूया आपण, आणि या ठिकाणी कोण आहे, बी आहे आणि या ठिकाणी ऑक्सिजन आहे. काय होतं यामध्ये, हा न्यूक्लियोफाइल अटॅक केल्यानंतर ऑक्सिजन काय करतो, इथले लोन पेअर स्वतःकडे अटॅक करतो आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणजे हा कंपाऊंड मिळतो तुम्हाला न्यूक्लियोफाइल अटॅक केल्यानंतर. ओके, आता यामध्ये बघा याची जॉमेट्री चेंज झालेली आहे सध्याला. आता याचं हायब्रिडायझेशन कसं होतं, sp2 होतं. आता हायब्रिडायझेशन काय झालेलं आहे, sp3 झालेलं आहे या ठिकाणी. आणि जी जॉमेट्री आहे ते पण चेंज झाली, कशी आहे, टेट्राहायड्रल जॉमेट्री आहे. कशी आहे, टेट्राहायड्रल. तर हे टेट्राहायड्रल आहे आणि हे प्लॅनर आहे. तर न्यूक्लियोफिलिक अटॅक झाल्यानंतर जॉमेट्री चेंज होते आणि हायब्रिडायझेशन पण या ठिकाणी चेंज होतं. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं रे, दुसऱ्या स्टेपमध्ये H+ ॲड होतं, यामध्ये H+ ॲड होतं आणि काय मिळतं बघा या ठिकाणी फायनली, तुम्हाला हा कंपाऊंड मिळतोय. तर अशा प्रकारे जे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आहे त्याचं हे मेकॅनिझम आहे. तर अशा प्रकारे त्याचे ॲडिशन होत असते. ओके, तर हे पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आता यामध्ये अजून काही बेसिक पॉईंट आहेत बघा, अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत की आपण पाहिलं यामध्ये. नंबर 1 की जो अल्डिहाइड आणि कीटोन आहे, अल्डिहाइड कीटोन्स, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपची रिॲक्शन होते रे, तर त्यामध्ये न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन होत असते. नेहमी लक्षात ठेवायचं, न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन होत असते. नंबर 2 आहे जे अल्किन आहे, डबल बॉन्ड अल्किन्स,
किंवा जे अल्काईन आहे ट्रिपल बॉन्ड, त्यामध्ये कोणत्या टाईपची रिॲक्शन होत असतं रे? त्यामध्ये पण ॲडिशन होतं, पण कोणतं? त्यामध्ये इलेक्ट्रोफायलिक ॲडिशन रिॲक्शन होत असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि नंबर 3 जो आहे, नंबर 3 बेंझिन जो आहे, बेंझिन्स, त्या बेंझिनमध्ये कोणत्या टाईपची रिॲक्शन होत असते यामध्ये? बेंझिन आणि हॅलोअरिन्स, हॅलोअरिन्स यामध्ये काय होतं असं? यामध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन यामध्ये होत असतं. तर हे पण अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. अल्डिहाइड कीटोनमध्ये न्यूक्लियोफिलिक ॲडिशन काय होतं रे? कारण अल्डिहाइड कीटोनमध्ये काय असतं? कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे. न्यूक्लियोफाईलकडे काय असतं? इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे या ठिकाणी काय होतं? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन होत असते. अल्किन अल्काईनमध्ये काय होतं? इलेक्ट्रोफिलिक काय होतं? कारण अल्किन आणि अल्काईनमध्ये काय असतं? डबल आणि ट्रिपल बॉन्ड असतं. मग त्याचे पाय इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतात, म्हणजे इलेक्ट्रॉन भरपूर आहेत अल्किन अल्काईनकडे. त्यामुळे त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होतं? इलेक्ट्रोफाईल्स. आणि जे बेंझिन आहे, बेंझिनमध्ये पण डबल बॉन्ड आहे, पाय इलेक्ट्रॉन त्यामध्ये असतात. त्यामुळे बेंझिनमध्ये पण कोण अट्रॅक्ट होणार? इलेक्ट्रोफाईल त्या ठिकाणी अट्रॅक्ट होत असतात. ओके, तर हे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनचं मेकॅनिझम आहे आणि हे अतिशय काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. तर हे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तर बघूया आपण याच्यामध्ये काही एक्झाम्पल घेऊया न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शनमध्ये, ते डिस्कस करूया आपण. ओके, आता नंबर 1 एक्झाम्पल घेऊया आपण यामध्ये. आता पहिल्यांदा जनरल रिॲक्शन कन्सिडर करूया आपण. हा कोण आहे? अल्डिहाइड पण असू शकतं किंवा काय असू शकतं? कीटोन पण असू शकतं. कार्बोनिल ग्रुप आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आहे? HCN ची रिॲक्शन करायची आहे. तर कोण आहे हा? हायड्रोजन सायनाइड. तर टायटल लिहू शकतो आपण वर. नंबर 1, ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. ओके, आता हे जे आणि या ठिकाणी जो कॅटलिस्ट आहे तो काय वापरायचा आहे? बेस वापरायचा आहे. जर ॲरोवर OH मायनस असेल तर बेस असतं, H प्लस असेल तर काय असतं रे? ॲसिड असतं. हे आपल्याला माहीत आहे. बघा, जर ॲरोवर H प्लस असेल तर काय वापरलेलं असतं रे? ॲसिड वापरतो. ॲरोवर जर OH मायनस असेल तर कॅटलिस्ट काय असतं? बेस असतं. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा यामध्ये. तर बघा, सिंपल रिॲक्शन आहे यामध्ये की हायड्रोजन कोणता चार्ज कॅरी करतं रे? पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं. सायनाइड निगेटिव्ह चार्ज कॅरी करतं. ऑक्सिजनवर निगेटिव्ह असं, कार्बन कोणता असं? पॉझिटिव्ह चार्ज असं. तर काय होतं या ठिकाणी? हा जो H आहे, H हा कसा आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. तो कोणाकडे अट्रॅक्ट होतो? ऑक्सिजनकडे, निगेटिव्ह चार्जकडे. त्यानंतर जो सायनाइड आहे, हा सायनाइड कुठे जातो? कार्बनकडे अट्रॅक्ट होतो, कारण हा निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्हकडे जातो. बरं आहे का? आणि काय होतं? हा ऑक्सिजन काय करतं? इथला लोन पेअर अट्रॅक्ट करतं. म्हणजेच काय होतं या ठिकाणी बघा, इथं काय येतं? OH, इथं काय येतं? CN आणि हे बाकीचे कंपाऊंड असे आहेत. तर असं कंपाऊंड तुम्हाला मिळतोय. याचं नाव आहे सायनोहायड्रिन्स. सायनोहायड्रिन हा कंपाऊंड तुम्हाला मिळत आहे. बरं आहे का? तर हे झालं जनरल रिॲक्शन्स. तर याला काय म्हणायचं? जनरल रिॲक्शन म्हणायचं. मग फक्त आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. यामध्ये काही एक्झाम्पल पण घेऊ शकतो आपण. बघा, एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये. ओके, तर या ठिकाणी आपण अल्डिहाइड घेऊया. अल्डिहाइडचं एखादं एक्झाम्पल घेऊ. ओके, तर कोण आहे? हा ॲसिड अल्डिहाइड आहे. इट इज ॲसिड अल्डिहाइड्स. किंवा या फॉर्मॅटमध्ये पण घेऊ शकतो आपण, आहे तसा. ओके, तर कोण आहे हा? ॲसिड अल्डिहाइड्स. ॲसिड अल्डिहाइड या कंपाऊंडचं नाव आहे. तर याचं काय करायचं रे? हायड्रोजन सायनाइड बरोबर रिॲक्शन करायची आहे. कॅटलिस्ट कोण आहे? बेस वापरायचा आहे यामध्ये. तर सेम रिॲक्शन आहे.
हा H प्लस कॅरी करतं, हा Cn मायनस चार्ज करतं, हा निगेटिव्ह आहे आणि हा कोण आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर काय होतं, हा जो पॉझिटिव्ह हायड्रोजन आहे हा पॉझिटिव्ह हायड्रोजन कुणाकडे जातं रे ऑक्सिजनकडे जातं आणि हा जो निगेटिव्ह सायनाइड आहे तो कुणाकडे जातं रे या कार्बनकडे जातं. आणि मग हा सायनाइड या ठिकाणी अटॅक केल्यानंतर ऑक्सिजन काय करतं ही लोन पेअर स्वतःकडे घेतं. किंवा थोडक्यात काय लक्षात ठेवा यामध्ये की हा बॉन्ड ब्रेक होतं, असं लक्षात ठेवा. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी CH3 C हा H इथं कोण येतं रे हा सायनाइड येतं कार्बनकडं म्हणजे इथं सायनाइड आणि या ठिकाणी काय येतं OH. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. आता त्याला नाव द्यायचं आपल्याला, हा कोण आहे ॲसिड अल्डिहाइड्स. तर कसं नाव द्यायचं कंपाऊंडला बघा, इट इज अ ॲसिड अल्डिहाइड सायनोहायड्रिन. काय म्हणायचं ॲसिड अल्डिहाइड सायनोहायड्रिन या कंपाऊंडचं नाव असणार आहे. तर अशा प्रकारे आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड यामध्ये रिॲक्शन बघत आहे. तर यामध्ये आपण 2 एक्झाम्पल बघितलेलं आहे. तर हे नोट डाऊन करून घ्या. अजून एक एक्झाम्पल आपण डिस्कस करूया. ठीक आहे, तर बघूया आपण पुढचे एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल यामध्ये घेऊया. नंबर 2, कोण आहे हा, तर हा ॲसिटोन आहे किंवा त्याचं नाव आहे अजून एक डायमिथाइल कीटोन्स. काय नाव आहे डायमिथाइल कीटोन या कंपाऊंडचं नाव आहे. तर हा जो ॲसिटोन आहे त्याची रिॲक्शन करायची आहे कुणाबरोबर हायड्रोजन सायनाइड बरोबर करायची आहे. तर इट इज अ हायड्रोजन सायनाइड आणि जो कॅटलिस्ट यामध्ये वापरायचा आहे तो काय वापरायचा रे या ठिकाणी बेस वापरायचा आहे. सेम रिॲक्शन आहे, हा H प्लस कॅरी करतं, हा निगेटिव्ह चार्ज करतं, हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी. तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे जातं. तर हा जो सायनाइड आहे हा कुठे जातं रे हा या कार्बनकडे अटॅक करतं आणि हा H प्लस कुठे अटॅक करतं ऑक्सिजनवर अटॅक करतं. एक बॉन्ड ब्रेक होतं यातला. म्हणजेच फायनली काय मिळतं या ठिकाणी बघा CH3 इथं कोणीतरी सायनाइड आणि या ठिकाणी कोण आहे OH. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतोय. या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे तर हा ॲसिटोन आहे. त्यामुळे सुरुवातीला काय लिहायचं ॲसिटोन आणि पुढे काय म्हणायचं सायनोहायड्रिन. तर काय नाव असणार याचं ॲसिटोन सायनोहायड्रिन तुम्हाला मिळत आहे. तर हे ॲडिशन रिॲक्शन आहे. आता न्यूक्लियोफिलिक ॲडिशन का म्हणायचं याला, कारण यामध्ये पहिल्यांदा कोण ॲड होतं जो सायनाइड आहे तो न्यूक्लियोफाईल आहे. का न्यूक्लियोफाईल आहे कारण तो काय कॅरी करतो निगेटिव्ह चार्ज कॅरी करत आहे. तर हा न्यूक्लियोफाईल पहिल्यांदा अटॅक करत आहे आणि मग H प्लस ॲड होतो. त्यामुळे या रिॲक्शनला काय म्हणायचं न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन असं म्हणायचं आहे. तर हे झालं ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. पुढची रिॲक्शन आपण घेऊया. तर ही रिॲक्शन नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, बघूया पुढची रिॲक्शन्स. पुढची रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. ॲडिशन ऑफ सोडियम बायसल्फाइड. तर काय करायचं आपल्याला यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये सोडियम बायसल्फाइड ॲड करायचं आहे. आता जो सोडियम बायसल्फाइड आहे त्याचा काय फॉर्म्युला आहे रे यामध्ये NaHSO3. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे, त्याला म्हणायचं सोडियम बायसल्फाइड. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर बघा आपण जो SO4 आहे SO4 त्याला काय म्हणतो रे आपण सल्फेट म्हणतो असं सल्फेट. आणि जो SO3 आहे त्याला काय म्हणतो आपण सल्फाइड. तर हे लक्षात ठेवा. हां, दोघांमध्ये थोडा डिफरन्स आहे. ओके, सल्फेट कधी म्हणायचं आणि सल्फाइड कधी म्हणायचं. बघूया रिॲक्शन यामध्ये फार सिंपल रिॲक्शन आहे, एकदम सिंपल रिॲक्शन आहेत हे सगळे. तर त्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण पहिल्यांदा. तर कुठलाही अल्डिहाइड घेऊया. तर यामध्ये आपण पहिल्यांदा घेऊया ॲसिड अल्डिहाइड्स. ओके, तर इट इज अ ॲसिड अल्डिहाइड्स.
ॲसिड अल्डिहाइड्स या कंपाऊंडचं नाव आहे. IUPAC पण नियम लिहू शकतो. याचा इथेनॉल हे त्याचा IUPAC नियम आहे, हे पण लक्षात ठेवा. इथेनॉल्स दोन्ही नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे. कोणावर रिॲक्शन आहे? आता सोडियम बायसल्फाईड बरोबर रिॲक्शन आहे NaHSO3. याचं नाव आहे सोडियम बाय सल्फाइड्स. काय नाव आहे? सोडियम बाय सल्फाइड्स. तर फार सिंपल रिॲक्शन आहे. यामध्ये सुद्धा काय होतं, तर हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतं, हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं. बरोबर आहे का? आपण मगाप्रमाणे सुद्धा लिहू शकतो, असं दाखवू शकतो बघा. 1 मिनिट. तर डबल बॉन्ड यामध्ये दाखवू शकतो. सेम रिॲक्शन आहे, काहीच फरक पडत नाही. तर काय होतं या ठिकाणी, हा निगेटिव्ह चार्ज करतं, हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं. तर काय होतं यामध्ये, हा जो H+ हा जो H आहे, हा H ऑक्सिजनकडे ट्रान्सफर होतो, कारण त्याच्यावर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि जो राहिलेला ग्रुप आहे, राहिलेला कुठला ग्रुप आहे रे? हा राहिलेला ग्रुप आहे. हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप या कार्बनला ॲड होतो. ओके. आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतं SO3 वर. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी बघा, ॲडिशन रिॲक्शन कशी होते इथे लिहितो मी. CH3C, इथं कोण आहे? H, इथं कोण येतं रे? OH. आणि या ठिकाणी हा ग्रुप येतं. म्हणजे कसं लिहू शकतो आपण या ठिकाणी बघा, SO3Na हा कंपाऊंड या ठिकाणी ॲड होतो. कळतं का कशी ॲडिशन झालेली आहे? H ऑक्सिजनकडे जातं, SO3 सोडियम या कार्बनकडे ॲड होतात, हे या कार्बनकडे ॲड होतात. म्हणजे हा कंपाऊंड मिळतं. आता याला नाव द्यायचं आपल्याला. काय नाव असणार या कंपाऊंडचं? तर इट इज अ ॲसिड अल्डिहाइड. ॲसिड अल्डिहाइड आहे तसं नाव आहे पहिलं. आणि त्यामध्ये सोडियम बायसल्फाईड ॲड झाल्यामुळं नाव द्यायचं ॲसिड अल्डिहाइड सोडियम बायसल्फाईड. ॲसिड अल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड्स. आणि यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जो ॲसिड अल्डिहाइड सोडियम बायसल्फाईड आहे ते पुन्हा स्प्लिट होऊ शकतो आणि पुन्हा त्याचं अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये रूपांतर होऊ शकतं. तर काय करायचं, हा जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ॲसिड आणि बेस बरोबर रिॲक्शन केली, मिक्स केलं ॲसिड आणि बेस, तर काय होतं, पुन्हा त्याचं रूपांतर अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये होऊ शकतं. आणि ही रिॲक्शन अतिशय महत्त्वाची आहे. या रिॲक्शनद्वारे आपण काय करू शकतो, एखाद्या कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड आणि कीटोन असेल तर त्यांना आपण सेपरेट करू शकतो बाकीच्या कंपाऊंडमधून आणि त्याला प्युरिफाय पण करू शकतो. त्यामुळे हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. अजून एक एक्झाम्पल डिस्कस करूया. कोण आहे हा? ॲसिटोन किंवा काय म्हणायचं, अजून एक नाव काय याचं? डायमिथाइल कीटोन्स. डायमिथाइल कीटोन याची रिॲक्शन करायची आहे आपल्याला. कुणाबरोबर रे? NaHSO3. याचं नाव आहे सोडियम बायसल्फाईड नाव आहे. सेम रिॲक्शन आहे. निगेटिव्ह चार्ज कॅरी करतं, हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं. हा जो H+ आहे, H+, हा कुठे जातं रे? हा ऑक्सिजनकडे जातं H+. जर राहिलेले ग्रुप आहेत, हे राहिलेले ग्रुप जे आहेत हे कुठे जातात? या कार्बनवर अटॅक करतात. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, CH3C, इथं काय येतं? CH3, इथं काहीतरी OH, आणि इथं कुठला ग्रुप येतं रे? SO3Na हा कंपाऊंड येतं. आता नाव द्यायचं आपल्याला. पहिलं काय ओल्ड नाव त्याचं, पहिलं कंपाऊंडचं ॲसिटोन, आणि त्यामध्ये कोण ॲड झालेला आहे? सोडियम बायसल्फाइड्स. सोडियम बायसल्फाइड्स. ओके. तर फार सिंपल रिॲक्शन आहेत हे सगळे, ॲडिशन रिॲक्शन आहे. तर 2 रिॲक्शन आपण बघितले आहेत. तर हे दोन्ही रिॲक्शन यामध्ये नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे मुलांनो. तर आपण पुढची ॲडिशन रिॲक्शन आपल्याला बघायचं आहे. तर आपण काय बघत आहे? न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिॲक्शन हा पॉईंट आपण बघत आहे. तर त्यामध्ये बघा आपल्याला रिॲक्शन बघायचं आहे ॲडिशन ऑफ अल्कोहोल. तर यामध्ये आपल्याला अल्कोहोल ॲड करायचा आहे. तर हा जो अल्कोहोल आहे त्यामध्ये कोण न्यूक्लियोफाईल म्हणून काम करतं रे? तर यामध्ये जो अल्कॉक्सी ग्रुप आहे RO- हा जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणाचं काम करत आहे? ॲज ए न्यूक्लियोफाईल म्हणून काम करत आहे. ओके. तर बघा या ठिकाणी आपण काय करत आहे की जो अल्कोहोल आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. कशी रिॲक्शन आहे बघा. तर आपण काय घेतलेलं आहे? अल्डिहाइड घेतलेला आहे. तर हा अल्डिहाइड आहे आणि त्याची रिॲक्शन करायची आहे कुणाबरोबर? अल्कोहोल बरोबर रिॲक्शन करायची आहे इन प्रेझेन्स ऑफ HCl, ड्राय HCl और डायल्यूट HCl. तर काय होतं या ठिकाणी बघा ॲडिशन रिॲक्शन कशी आहे यामध्ये.
तर हा जो ऑक्सिजन आहे तुम्हाला माहिती आहे हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करतं आणि जो कार्बन आहे तो कोणता चार्ज कॅरी करतं रे पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतं. तर यामध्ये जो निगेटिव्ह पार्ट आहे म्हणजे कुठला निगेटिव्ह पार्ट आहे रे हा RO जो आहे हां तो निगेटिव्ह पार्ट आहे. तो काय करत आहे हा निगेटिव्ह पार्ट काय करतो या पॉझिटिव्ह कार्बनकडं अट्रॅक्ट होतो आणि जो राहिलेला पॉझिटिव्ह पार्ट आहे H हा कुठं जातं रे ऑक्सिजनकडे जातं H+. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कोण आहे हे तुम्हाला जर माहीत असेल तर ॲडिशन कशी होणार आहे हे तुम्हाला तुमच्या लगे लक्षात येतं हां. तर यामध्ये जो H+ आहे ओके तर बघा यामध्ये तुम्हाला जर निगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज कोणावर आहे हे जर माहीत असेल तर तुम्हाला ॲडिशन कशी होणार आहे हे लक्षात येईल तुमच्या हां. तर हा ऑक्सिजन आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होणार पॉझिटिव्ह H+ आणि कार्बन कसा आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बनवर त्यामुळे त्याच्याकडे कोण अट्रॅक्ट होणार रे निगेटिव्ह ग्रुप अट्रॅक्ट होतो. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये काय मिळतं बघा या ठिकाणी हा R हा H बरोबर आहे का. त्यानंतर या ठिकाणी कोण अटॅच होतं हा H+ ऑक्सिजनकडे जात एक बॉन्ड ब्रेक होतो यातला म्हणजे हा कोण आहे OH आणि इथं कोण ठीक आहे इथं आपण काय लिहूया वाटलं सर अल्कॉक्सी ग्रुप लिहू शकतो आपण अल्कॉक्सी ग्रुप आणि इथं काय लिहू शकतो OH ग्रुप लिहू शकतो आपण. तर याप्रमाणे ॲडिशन आहे. तर हे तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये मिळतं हां अल्कॉक्सी ग्रुप कार्बन ॲड होतो आणि हायड्रोजन इथं मिळतं तुम्हाला बरं आहे का. किंवा आपण आहे तसं पण लिहू शकतो तसं पण लिहू शकतो काय अडचण नाही. डायरेक्ट H जरी ते ॲड झाला ऑक्सिजनला तर काय लिहू शकतो OH नंबर 1. नंबर 2 अल्कॉक्सी ग्रुप या कार्बनला ॲड होतोय म्हणजे इथं काय येणार अल्कॉक्सी ग्रुप येणार बरं आहे का. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं. आता याचं नाव लिहायचं आपल्याला. आता नाव कसं लिहू शकतो बघा या ठिकाणी तर याचं नाव आहे या ठिकाणी बघा अल्कॉक्सी अल्कोहोल काय नाव म्हणू शकतो आपण अल्कॉक्सी अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे. अल्कॉक्सी ORला काय म्हणायचं अल्कॉक्सी आणि हा कोण आहे अल्कोहोल्स अल्कॉक्सी अल्कोहोल्स किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो दुसरं नाव आहे याचं नाव आहे हेमी ॲसिटल काय म्हणू शकतो याला हेमी ॲसिटल हे पण या कंपाऊंडचं नाव आहे. तर हा मिळतो तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये. त्यानंतर काय करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये तो कंपाऊंड आहे तसा घ्यायचा हेमी ॲसिटल्स तो घ्यायचा ओके. हा R आहे हा OH हा OR आणि हा कोण आहे H. तर हा जो हेमी ॲसिटल आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये पुन्हा एकदा काय मिक्स करायचं आहे अल्कोहोल पुन्हा एकदा मिक्स करायचा यामध्ये. तर हा कोण आहे ROH बरं आहे का. तर हा पॉझिटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज आहे. सेम कॅटलिस्ट आहे डायल्यूट HCl किंवा काय वापरायचं आहे ड्राय HCl या दोघांपैकी एक वापरायचा आहे. तर काय होतं या ठिकाणी आता आपल्याला हा जो OH ग्रुप आहे त्या OH ग्रुपला कोण रिप्लेस करतं अल्कॉक्सी ग्रुप रिप्लेस करणार आहे या ठिकाणी. पण हा जो OH ग्रुप आहे तो नॉट ए लिव्हिंग ग्रुप चांगला लिव्हिंग ग्रुप नाही तो त्यामुळे तो रिमूव्ह होणार नाही. तर काय करायला लागलं या ठिकाणी मग यामध्ये हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर 2 लोन पेअर आहेत इलेक्ट्रॉनचे 2 लोन पेअर त्यामध्ये आहेत. तर काय होतं आणि हा जो H आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे H+ला कशाची गरज आहे इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि त्याला इलेक्ट्रॉन कुठं आहेत ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन खूप आहेत. त्यामुळे हा जो हायड्रोजन आहे हा या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो आणि ऑक्सिजन काय करतं त्याला लोन पेअर देतं. मग काय मिळतं बघा या ठिकाणी हा R हा H हा O हा H आणि हा एक H मिळतं आणि हा कोण आहे OR. आता या ठिकाणी जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज यामध्ये आहे. हां तर बघा या ठिकाणी काय झालेलं आहे मी अजून एकदा ही स्टेप रिपीट करत आहे की यामध्ये जो हायड्रोजन आहे त्याच्यावर प्लस चार्ज आहे आणि त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि ऑक्सिजनवर इलेक्ट्रॉन आहेत हा H+ ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो आणि ऑक्सिजन त्याला लोन पेअर देतं त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला आहे पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे ओके. आता या ठिकाणी काय होतं हा जो ऑक्सिजन आहे हा खूप हायली अनस्टेबल आहे. का हायली अनस्टेबल आहे रे का त्याच्यावर कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ऑक्सिजन कोणता चार्ज असतं रे निगेटिव्ह चार्ज असतं. त्यामुळे काय होतं हा जो ऑक्सिजन आहे इथले इलेक्ट्रॉन पेअर घेतं आणि तो रिमूव्ह होतो इथून रिमूव्ह होतो तो पूर्ण हा रिमूव्ह होतो आणि मग काय होतं हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे मग अल्कॉक्सी ग्रुप काय करतं त्या वॉटरला रिप्लेस करतं. म्हणजे आपण असं लिहू शकतो पुढच्या स्टेपमध्ये हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे हा अल्कॉक्सी ग्रुप काय करतं मग हा अल्कॉक्सी ग्रुप या कार्बनवर अटॅक करतं
बरं का. म्हणजेच फायनली काय मिळतं बघा, फायनली काय मिळतं तुम्हाला RH, इथं काय येतं OR आणि हा एक OR. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं. प्लस काय रिमूव्ह होतं रे, वॉटर H2. तर याचं नाव आहे जेमिनल डायअल्कॉक्सी. काय म्हणायचं, जेमिनल का म्हणायचं रे, कारण एकाच कार्बनवर 2 ग्रुप सेम ग्रुप असतील तर त्या कार्बनला आपण काय म्हणतो, जेमिनल्स. जसं जेमिनल डायहॅलाइड्स आपण बघितलं होतं 11वी मध्ये. एकाच कार्बनवर 2 हॅलोजन असतील तर जेमिनल, 2 सेपरेट कार्बनवर हॅलोजन असतील तर व्हिसिनल असं म्हणतो आपण, बरोबर का. तर हा जेमिनल आहे आणि डायअल्कॉक्सी आहे, किंवा त्याला अजून एक नाव आहे, त्याला म्हणायचं ॲसिटल. काय म्हणायचं, ॲसिटल्स. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की जे अल्डिहाइड आहे ते अल्डिहाइडचं रूपांतर ॲसिटलमध्ये केलेलं आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की अल्डिहाइडमध्ये काय ॲड केलं, आपण अल्कोहोल ॲड केलेलं आहे. मी एकदा रिपीट करतो की अल्डिहाइड आहे हा, त्याच्यामध्ये आपण अल्कोहोल ॲड केलेलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय मिळतं, हेमीॲसिटल अल्कॉक्सी अल्कोहोल मिळतं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं आपण, पुन्हा एक अल्कोहोल त्यामध्ये ॲड केलेला आहे, आणि पुन्हा एक अल्कोहोल त्यामध्ये ॲड केल्यानंतर काय होतं, पहिल्यांदा H ॲड होतो आणि वॉटर होतं तयार ऑक्सिजनवर, आणि हा वॉटर काय होतं, रिमूव्ह होऊ शकतं, कारण वॉटर कसं आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे, तो रिमूव्ह होऊ शकतं. आता OH फक्त रिमूव्ह होऊ शकत नाही, तर पहिल्यांदा H+ ॲड करावं लागेल आणि मग वॉटर रिमूव्ह होऊ शकतं. आणि मग आपण काय करू शकतो, जो अल्कॉक्सी ग्रुप आहे हा अल्कॉक्सी ग्रुप या वॉटरच्या ठिकाणी येतो. म्हणजेच काय मिळतं आपल्याला, जेमिनल डायअल्कॉक्सी हा कंपाऊंड मिळतं. ओके. तर ही जी रिॲक्शन आहे ते नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर बघूया पुढची रिॲक्शन आपण आता. दोन नंबरची रिॲक्शन बघूया आपण. आता कीटोन घेऊया या ठिकाणी. ओके. तर हा कोण आहे, कीटोन आहे. इट इज अ कीटोन्स. आता हा जो कीटोन आहे त्या कीटोनमध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, अल्कोहोल ॲड करायचं आहे, ROH. ओके. सेम रिॲक्शन आहे. या ठिकाणी काय वापरायचं आहे, डायल्यूट HCl किंवा काय वापरायचं आहे, ड्राय HCl वापरायचं आहे. आता यामध्ये H वर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. अल्कॉक्सी ग्रुपवर कोणता आहे, निगेटिव्ह. तर यामध्ये एक मिनिट हा. तर बघा आता हा जो कीटोन आहे त्या कीटोनमध्ये आपल्याला असं सिंपल अल्कोहोल नाही ॲड करायचं, तर यामध्ये आपल्याला दुसरा अल्कोहोल ॲड करायचा आहे. तर कोणता करायचा बघा सांगतो मी. हा कंपाऊंड असणार आहे. या कंपाऊंडचं नाव तुम्हाला माहीत असेल, हा कंपाऊंड आहे. तर या कंपाऊंडचं नाव आहे ग्लायकोल्स, बरं का. किंवा आपण काय म्हणतो याला, इथेन 1,2 डायोल्स. हा कंपाऊंड कीटोनमध्ये ॲड करायचा आहे. तर हे एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं आहे, तर ते एक्झाम्पल आपण घेऊया. तर बघा हा जो कंपाऊंड आहे तो मी कसं लिहितो या ठिकाणी बघा. तर हा CH2 आणि हा CH2 आहे, बरं आहे का. किती OH आहेत रे या ठिकाणी, 2 OH ग्रुप आहेत. ओके. तर हा कंपाऊंड आहे, म्हणजे हाच कंपाऊंड आहे, मी असं लिहिलं आहे. या कंपाऊंडचं काय नाव आहे, ग्लायकोल. हे त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC नेम काय रेजा, तर किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत, त्यामुळे इथेन म्हणायचं, इथेन्स. बघा हा 1 आणि हा 2, आणि 1 आणि 2 नंबरला कोण अटॅच आहे रे, अल्कोहोल अटॅच आहे. त्यामुळे याचं नाव असणार आहे इथेन 1,2 डायओल्स. इथेन 1,2 डायओल्स या कंपाऊंडचं नाव आहे. आता हा कंपाऊंड यामध्ये ॲड करायचा आहे. तर कशी ॲडिशन होते या ठिकाणी बघा. तर यामध्ये हे 2 हायड्रोजन्स आणि हा ऑक्सिजन रिमूव्ह होतो, म्हणजे हा वॉटरचा मॉलिक्युल रिमूव्ह होतो, -H2. आणि हा राहिलेला जो ग्रुप आहे तो आहे तसा या कार्बनला ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी. ओके. तर हा ग्रुप आहे, हा ग्रुप ॲड होतो, म्हणजे हे कार्बनचे डबल बॉन्ड आहेत. हा ऑक्सिजन, इथं काय येतं CH2 आणि हा CH2, म्हणजे हा कंपाऊंड तुम्हाला मिळतो. आणि प्लस काय रिमूव्ह होतं रे, प्लस H2 हा कंपाऊंड मिळत आहे. आता याला नाव द्यायचं आपल्याला या कंपाऊंडला. तर हा सायक्लिक तयार झालेला आहे कंपाऊंड, त्यामुळे काय म्हणायचं सायक्लिक, आणि काय पुढे काय म्हणायचं कीटल. आता कीटल का म्हणायचं, कारण कीटोनपासून हा तयार केलेला आहे, त्यामुळे या कंपाऊंडचं नाव आहे सायक्लिक कीटल्स. बघा पुन्हा एकदा सांगतो, कीटोन आहे, त्याची रिॲक्शन करायची आहे ग्लायकोल बरोबर, त्याला दुसरं नाव आहे इथेन 1,2 डायोल्स. तर काय होतं यामध्ये, हा ऑक्सिजन आणि हे 2 हायड्रोजन, हा वॉटर रिमूव्ह होतोय,
आणि हा वॉटर रिमूव्ह झाल्यानंतर हा जो कंपाऊंड आहे तो इथे अटॅच होतो. म्हणजे तुम्हाला हा कंपाऊंड मिळतं. हा सायक्लिक आहे त्यामुळे सायक्लिक शब्द जोडलेला आहे. आणि पुढे कीटल का म्हणायचं तर कीटोनपासून हा कंपाऊंड तयार केलेला आहे त्यामुळे त्याला काय म्हणायचं सायक्लिक कीटल्स. आता हा सायक्लिक कीटल आणि मगाचा जो आपण अल्डिहाइडपासून जो कंपाऊंड तयार केला आहे ॲसिटल यांचं परत आपण काय करू शकतो पुन्हा अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये रूपांतर करू शकतो आपण. कसं ॲसिड बरोबर रिॲक्शन करून. त्यामुळे जर ॲसिड मिक्स केलं यामध्ये तर पुन्हा तुम्हाला काय मिळतं कीटोन आणि अल्डिहाइड मिळू शकतं. ओके. तर हे झालं ॲडिशन ऑफ अल्कोहोल. 2 एक्झाम्पल आपण यामध्ये घेतलेले आहेत. एक आहे अल्डिहाइडचं आणि एक आहे कीटोन्स. पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. हे नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. तर पुढची रिॲक्शन आपण डिस्कस करूया. Addition of Grignard reagents. ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट हा कंपाऊंड आपल्याला ॲड करायचा आहे. आता जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे काय असतो रे ग्रिग्नार्ड रिएजंट्स त्याला आपण शॉर्टमध्ये GR म्हणतो. तर कोण आहे तो RMgX. तर हा कोण आहे ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. हा लक्षात ठेवा यामध्ये. ओके. तर कशी रिॲक्शन आहे आता पहिल्यांदा आपण बघूया की ग्रिग्नार्ड रिएजंट कसं तयार करायचं असतं. तर तुम्हाला ही रिॲक्शन झालेली आहे हायड्रोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. तर काय करायचं आहे RX प्लस Mg यापासून काय मिळतं RMgX. तर ही रिॲक्शन आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये तयार केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल ड्राय इथर्स. ओके. तर अल्काइल हॅलाइडमध्ये मॅग्नेशियम मिक्स केलं की तुम्हाला काय मिळतं इट इज अ ग्रिग्नार्ड रिएजंट्स. हा आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये हा कंपाऊंड तयार केला होता. आता काय करायचं आपल्याला हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे तो अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. तर घेऊया आपण एक्झाम्पल त्यामध्ये. पहिले एक्झाम्पल घेऊया यामध्ये. ओके. तर कोण आहे हा इट इज अ फॉर्म अल्डिहाइड्स. कोण आहे हा फॉर्म अल्डिहाइड्स या कंपाऊंडचं नाव आहे. प्लस यामध्ये काय मिक्स करायचं आहे मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा कंपाऊंड मिक्स करायचा आहे. काय काय केलं रे आपण फक्त जो अल्काइल ग्रुप आहे त्या ठिकाणी आपण मिथाइल ग्रुप घेतलेला आहे. आता हा जो RMgX आहे RMgX त्यामध्ये जो अल्काइल ग्रुप आहे हा जो अल्काइल ग्रुप तो आपण कुठला पण घेऊ शकतो. अल्काइल ग्रुप तुम्ही त्या ठिकाणी मिथाइल घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता इथाइल ग्रुप घेऊ शकता. आपली चॉईस आहे आपण कुठलं पण घेऊ शकतो त्यामध्ये. तर मी काय घेतलेलं आहे या ठिकाणी आपण मिथाइल घेतलेला आहे. तर इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम पुढे कोण अटॅच आहे ब्रोमाइड्स. तर मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड या कंपाऊंडचं नाव आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर्स. ड्राय इथर्स. ओके. तर फार सिंपल रिॲक्शन आहे. तर बघा तुम्हाला अगोदर सांगितले मी की आपल्याला रिॲक्शन करत असताना कुठल्या स्पेसिसवर कुठला चार्ज आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके. तर काय होतं तुम्हाला माहीत आहे की जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह. कार्बनवर कोणता असं पॉझिटिव्ह चार्ज आहे. यामध्ये हा मेटल आहे त्यामुळे त्याच्यावर कोणता चार्ज असं पॉझिटिव्ह याच्यावर कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे. तर नेहमी तुम्हाला माहिती आहे की पॉझिटिव्ह कुणाकडे जातं निगेटिव्ह कड निगेटिव्ह कुणाकडे जातं असं पॉझिटिव्ह कड. तर काय होतं या ठिकाणी हा जो मिथाइल ग्रुप आहे हा मिथाइल ग्रुप हा कुठे जातं रे मिथाइल ग्रुप या कार्बनकडे जातं मिथाइल ग्रुप. बरोबर का. हा मिथाइल ग्रुप कार्बनकडे जातो. आणि जो MgBr आहे तो कुठे जातं रे MgBr याच्याकडे कोण अटॅच होतं हा MgBr या ठिकाणी ॲड करतं ऑक्सिजनवर. एक बॉन्ड ब्रेक होतो यातला. मिथाइल ग्रुप कुठे गेलाय कार्बनकड. हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कड जातो आणि पॉझिटिव्ह कोणाकडे जातं ऑक्सिजनकड निगेटिव्ह कड. म्हणजेच पहिल्या स्टेपमध्ये काय मिळतं बघा या ठिकाणी CH3 CH आणि हा H इथं कोण आहे रे ऑक्सिजन. ऑक्सिजन कोण ॲड झाले रे MgBr. तर हा कॉम्प्लेक्स तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये मिळतं. बरं आहे का. पहिल्या स्टेपमध्ये काय मिळतं कॉम्प्लेक्स मिळतं. आता काय करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला हायड्रोलिसिस करायचं आहे. याचं हायड्रोलिसिस करूया आपण. हायड्रोलिसिस कोणाबरोबर हायड्रोलिसिस करायचं आहे वॉटर बरोबर. बरं आहे का वॉटर. तर वॉटर वापरायचं आहे आपल्याला.
तर काय होतं यामध्ये हा कंपाऊंड रिमूव्ह होतोय, हा कंपाऊंड हा रिमूव्ह होतो आणि एच इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं बघा, फायनली कंपाऊंड तुम्हाला इथं लिहितो मी CH3 CH H आणि इथं कोण इथं OH, म्हणजे इथं एच ॲड होतं. प्लस काय रिमूव्ह झालेला हा MgBr आणि कोण आहे OH, हा कंपाऊंड आहे. तर या कंपाऊंडचं काय नाव आहे रे, इट इज अ इथाइल अल्कोहोल. तर कोण आहे हा इथाइल अल्कोहोल आहे आणि त्याचा IUPAC नेम जर लिहिला आपण तर काय आहे इथेनॉल, हे त्याचं IUPAC नेम आहे. बरोबर आहे का. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की जे फॉर्मल्डिहाइड आहे त्या फॉर्मल्डिहाइडचं रूपांतर अल्कोहोलमध्ये केलेलं आहे. 2 स्टेपमध्ये केलेलं आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, ग्रिग्नल रिएजंट ॲड केला, कॉम्प्लेक्स मिळतं, त्याचं पुन्हा हायड्रोलिसिस करायचं आणि फायनली काय मिळतं आपल्याला अल्कोहोल मिळतं. तर हे झालं पहिले एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल यामध्ये आपण डिस्कस करूया. ओके, तर बघा आता मी या ठिकाणी दुसरा एक एक्झाम्पल घेतो. ओके, तर हा एक्झाम्पल घेतो. ॲक्च्युली कोण आहे रे हा, ॲक्च्युली आपण असलीच असतो ॲसिटाल्डिहाइड, तुम्हाला माहीत आहे. ओके, असली आहे कोण आहे हा, इट इज अ ॲसिटाल्डिहाइड्स. कोण आहे हा ॲसिटाल्डिहाइड या कंपाऊंडचं नाव आहे. आता यामध्ये काय मिक्स करायचं रे आपल्याला, एक मिनिट मी जरा थोडं या बाजूला लिहितो म्हणजे आपल्याला एका ह्याच्यामध्ये लिहिता येईल. दुसरे एक्झाम्पल्स. तर कोण आहे हा, इट इज अ ॲसिटाल्डिहाइड्स. ॲसिटाल्डिहाइड हा कंपाऊंड आहे. तर याच्यामध्ये काय मिक्स करायचं आपल्याला, ग्रिग्नल रिएजंट मिक्स करायचं आहे, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स. बरोबर आहे का, इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तर हा कोण आहे ग्रिग्नल रिएजंट आहे आणि या ठिकाणी काय वापरायचं आहे, ड्राय इथर वापरायचं आहे. इट इज अ ड्राय इथर्स. ओके, सिंपल रिॲक्शन आहे. ऑक्सिजन कोणता चार्ज कॅरी करतं रे, निगेटिव्ह चार्ज करतं. कार्बन कोणता चार्ज कॅरी करतं, पॉझिटिव्ह. Mgवर कोणता असं पॉझिटिव्ह, याच्यावर कोणता असं निगेटिव्ह. तर हा जो निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज तर कुठे जातं रे, तो कार्बनकडे जात, निगेटिव्ह पॉझिटिव्हकडे जात. आणि जो राहिलेला जो आहे म्हणजे हा जो राहिलेला ग्रुप आहे, हा ग्रुप हा कुठे जातं रे, या ऑक्सिजनकडे जातो. म्हणजेच काय मिळतं बघा, पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला हा मिथाइल ग्रुप आहे, C हा H, इथं कुठला ग्रुप येतं, मिथाइल ग्रुप येतं. एक बॉन्ड ब्रेक होतं दोघांपैकी आणि ऑक्सिजनला कोण अटॅच येतं, MgBr. तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं, इट इज अ कॉम्प्लेक्स. तर हा कोण आहे, कॉम्प्लेक्स आहे. पहिल्या स्टेपमध्ये मिळतोय. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं रे सांगा, यामध्ये काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचं आहे आपल्याला. हायड्रोलिसिस बाय युझिंग वॉटर. तर वॉटर वापरून हायड्रोलिसिस करायचं आहे. काय रिमूव्ह होतं रे मग यामध्ये, हा कंपाऊंड रिमूव्ह होतोय आणि हा H इथे ॲड होतोय. जर H ॲड झालं तर काय मिळेल या ठिकाणी बघा, CH3 CH3 OH प्लस हा ब्रॅकेटमधला कोण रिमूव्ह होतं, तर इट इज MgBr OH. तर हा कंपाऊंड मिळतो. ओके, तर हा जो कंपाऊंड तुम्हाला मिळाला आहे त्याचं नाव काय असणार आहे, तर 2 नंबरला OH आहे. 2 नंबरला ब्रँच असेल तर काय वापरतो आपण, आयसो. तर हा कोण आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. IUPAC नेम जर बघितलं आपण तर 1 2 3 हां, तर 2 नंबरला अल्कोहोल आहे, त्यामुळे काय म्हणायचं या ठिकाणी प्रोपेन 2-ओल या कंपाऊंडचं नाव आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की जो ॲसिटाल्डिहाइड आहे त्याचं 2 स्टेपमध्ये आपण अल्कोहोलमध्ये रूपांतर केलेलं आहे. तर 2 एक्झाम्पल घेतलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. तर तुम्ही काय करा, हे जे रिॲक्शन आहे ते नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. नंबर 3. आता कीटोन घेऊ आपण, कीटोनचं एक्झाम्पल घेऊ. तर कोण आहे हा, कीटोन आहे. कुठला कीटोन आहे हा, ॲसिटोन आहे. इट इज अ ॲसिटोन. तर ॲसिटोनमध्ये आपण काय करूया, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड ॲड करूया, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स. ओके, तर इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम कोण आहे हा, ब्रोमाइड आहे, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड्स. यामध्ये काय वापरायचं आहे, ड्राय इथर्स, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर्स.
ओके, सेम रिॲक्शन आहे. ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज, कार्बनवर कोणता आहे पॉझिटिव्ह, मिथाईलवर निगेटिव्ह, मेटलवर कोणता असं पॉझिटिव्ह. तर सेम रिॲक्शन आहे की हा जो मिथाईल ग्रुप आहे निगेटिव्ह कोणाकडे जातं, पॉझिटिव्ह कार्बनकडे जातं. आणि जो राहिलेला ग्रुप आहे MgBr तो पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असल्यामुळे कोणाकडे जातो, तो निगेटिव्ह ऑक्सिजनकडे जातं. एक बॉन्ड ब्रेक होतो यातला. आणि काय मिळतं बघा या ठिकाणी पहिल्या स्टेपमध्ये हा मिथाईल ग्रुप CH3, इथं कुठलं येतं CH3 येतं, ऑक्सिजनला कोण अटॅच होतं MgBr. तर हा कोण मिळतो तुम्हाला कॉम्प्लेक्स मिळतं. परत काय करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रोलिसिस करायचं याचं, हायड्रोलिसिस बाय युझिंग वॉटर वापरायचं आपल्याला. तर काय रिमूव्ह होतं यामध्ये, तर सेम रिॲक्शन आहे. तर हा कंपाऊंड रिमूव्ह होतं आणि हा H इथे ॲड होतो. म्हणजेच काय मिळतं फायनली बघा या ठिकाणी तुम्हाला CH3 हा CH3 आणि इथे कोण येतं रे OH प्लस काय रिमूव्ह होतं रे MgBr OH हा कंपाऊंड मिळतं. तर या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे, तर इट इज अ टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल या कंपाऊंडचं नाव आहे टर्शियरी. का म्हणायचं टर्शियरी, कारण हा कार्बन कसा आहे टर्शियरी कार्बन आहे हा, त्यामुळे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणायचं. IUPAC नेम काय असणार याचं 1, 2, 3. तर 2 नंबरला कोण आहे मिथाईल ग्रुप आहे, त्यामुळे काय येणार IUPAC नेम 2 मिथाईल प्रोपेन. 2 नंबरला अल्कोहोल आहे त्यामुळे काय म्हणायचं 2 मिथाईल प्रोपेन 2 ओल हे त्याचं IUPAC नेम आहे. तर तुम्हाला दोन्ही नावं सांगता आले पाहिजे. IUPAC पण माहीत असणं गरजेचं आहे आणि कॉमन नेम पण माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केले, जे ग्रिग्नॉल रिएजंट आहे ते आपण अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये आपण ॲड केलेलं आहे. तर काय मिळतं आपल्याला यापासून अल्कोहोल मिळतं. ठीक आहे, तर ही रिॲक्शन तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आणि आता राहिलेले जे रिॲक्शन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया.